शहरात एकच चर्चा. सोशल मीडियावर भाजप शिवसेना यांची युती झाल्याचे पोस्ट व्हायरल होताना दिसली. हो आणि ते सत्य आहे. 11 तारखे रोजी भाजप शिवसेनेची युती झाली. मात्र भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर तळोदा शहरातील भाजप पक्षाचे गटनेते अजय परदेशी यांचा फोटो का दिसला नाही? हे स्वतःहून आले नाही की काय वेगळंच कारण आहे? किंवा ते आले असतील, पण त्यांचा सोबत फोटो का काढण्यात आला नाही? सध्या भाजपचे ते गटनेते आहेत. तर ते पण या युती करण्याच्या वेळेला फोटोमध्ये दिसायला हवे होते, अशी चर्चा तळोदा शहरात रंगली आहे. तसेच भाजप पक्षातील जितेंद्र सूर्यवंशी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी केली आणि नगरसेवक पदाची उमेदवारी गौरव वाणी यांनी केली, पण त्यांना निवडणुकीत अपयश आला. ते देखील भाजप शिवसेनेची युती हजर होते आणि फोटोमध्ये दिसून आले. मग अजय परदेशी का नाही? सोबतच नगरसेविका रत्ना सुभाष चौधरी हे देखील हजर नाही होते. असो त्यांचे पती सुभाष चौधरी हे देखील फोटोमध्ये दिसले नाही. तर या दोघीही नगरसेवक यांची काय भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे? तळोदा शहराच्या विकासासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेशदादा पाडवी व आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ नेत्यांच्या आदेशान्वये नगरपरिषद निवडणूक पश्चात शहर विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित येण्यासाठी व चुकीच्या गोष्टींना तविरोध करण्यासाठी भाजप शिवसेनाची नैसर्गिक युती अस्तित्वात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार राजेशदादा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच दोघेही नगरसेवक यांच्याशी माहितीसाठी संपर्क केला मात्र झाला नाही.